आहे मुंबईमधल्या लाईफलाईनला लोकल ट्रेन ज्या आहेत त्या कालपासून धीम्या गतीने आधी धावत होत्या आणि नंतर त्या धावायच्या बंद झाल्या। सकाळी काय घडलं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। केवळ पश्चिम रेल्वेवरती 10 ते 20% वाहतूक ही सुरू होती। एवढ्या मोठ्या प्रमाणावर रेल्वे सेवेला फटका बसलेला आहे आणि त्याचा अर्थातच फटका बसला तो प्रवाशांना रस्त्यावर यावं लागलं, पर्यायी वाहतूक शोधावी लागली। या सगळ्या संपामध्ये मोटरमनने जो संप केला त्याच्यामध्ये नक्की मोटरमनच्या मागण्या ज्या आहेत त्या महत्त्वाच्या होत्या का या मोटरमनच्या ज्या काही संघटना आहेत त्यातलं राजकारण महत्त्वाचं होतं? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हे राजकारण जे आहे तेच महत्त्वाचं ठरलं आणि या राजकारणापायी प्रवाशांना त्याचा फटका सहन करायला लागला। यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत, यामध्ये शिवसेना सुद्धा आहे, यामध्ये डाव्या संघटना सुद्धा आहेत। काय नेमकं त्यांचं राजकारण आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठीच आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, ठाण्यामधले आहेत। ठाणे मध्ये असल्यामुळे ठाण्यातल्या प्रवाशांच्या समस्या सुद्धा त्यांना माहिती आहेत, मुंबईतल्या मोटरमनच्या सुद्धा समस्या माहिती आहेत, संघटनामधलं राजकारण सुद्धा त्यांना माहिती आहे। जितेंद्र आव्हाड, आम्हाला सांगा की मोटरमनना जबरदस्तीने ओढून बाहेर काढणं हा जो प्रकार आहे हा गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही मागे म्हणाले होतात की मोटरमनचं जे उपोषण आहे, जे आंदोलन आहे ते येणाऱ्या काळात होणार आहे, त्यांना आज अटक केली गेली, त्यांना उपोषण करत असताना तिथून हलवलं गेलं, उचललं गेलं, हे किती गंभीर आहे असं तुम्हाला वाटतं? की कालचा प्रकार तसं म्हणायला गेलं तर गंभीरच आहे आणि आता आहे की मोटरमनची युनियन ही अखिल भारतीय बॉडी आहे। मुंबईकर जनतेला वेठीस धरून मुंबईला वेठीस धरलं की जगभरात ठसा उमटतो हे शिवसेनेला 50 वर्षापासून माहिती आहे। त्याच्यामुळे आपली युनियनमध्ये ताकद नसताना मुंबईकरांना बाहेर मुंबईकर जनतेला वेठीस धरून त्या मोटरमन ज्यांची शक्ती क्षीण आहे अशांना बाहेरनं राजकीय ताकद देऊन गुंडगिरी करून मेजॉरिटी असलेल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना धमकावून त्यांना गाड्या चालवत असताना उतरवून मारून हा संप यशस्वी करण्याचे हे षडयंत्र आहे आणि ह्याच्यात आपली राजकीय पोळी भाजण्याचा काही प्रकार होतोय। खरं तर मुंबईच्या बाबतीत नेहमी कळवळा दाखवून मतं मागणारी संघटना मुंबईकरांना वेठीस कशी धरते हे आता नवीन पिढीला दिसतंय आणि ह्याचं उत्तर त्यांना मिळेल। बरोबर आहे जितेंद्र आव्हाड, तुम्ही शिवसेनेचा जो पक्ष आहे, शिवसेनेची संघटना जी आहे त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय, तुम्हाला असं वाटतं का की मगाशी शिवसेनेच्या नेत्यांशी आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा ते असं म्हणाले की रेल्वे मंत्रालयानेच हे आंदोलन चिघळण्यासाठी हातभार लावलेला आहे आणि शिवसेनेचा या बंदला याआधी पाठिंबा होता, आता त्यांनी जरी काढून घेतला असला तरी जो पाठिंबा त्यांनी दाखवला होता, मराठी माणसाला एकीकडे संरक्षण द्यायचं किंवा मराठी माणसाच्या बद्दलची भाषा करायची आणि दुसरीकडे मात्र प्रवाशांना वेठीला धरलं जाईल त्या संपाला पाठिंबा द्यायचा, तुम्हाला यात काय नेमकं सांगायचं? मराठी माणसांचा पुळका, मराठी माणसांना वेठीस वगैरे काही नाही, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात शिवसेना नेहमीच पुढे असते आणि गेल्या 50 वर्षाच्या राजकारणात त्यांनी हे अगदी नेहमी अगदी पुराव्यानिशी सिद्ध करून दिलंय की मुंबईला वेठीस धरलं की भारताच्या राजकारण असं आहे की मुंबई ॲट स्टँड स्टील, मुंबई थंड आहे, मुंबई बंद झाली, प्रवाशांना गाड्या उपलब्ध नाही। हे ऑल इंडिया न्यूज आहे, आज प्रत्येक चॅनलमध्ये प्रत्येक वृत्तपत्रामधली हेडलाईन ही मुंबईच्या संपाची, रेल्वे संपाची आहे। त्याच्यामुळे अखिल भारतीय जे काही इंडस्ट्रीज आहेत, जे काही नॅशनल इंडस्ट्रीज आहेत किंवा जे काही राजकीय पटलावरती चर्चा करणारी माणसं आहेत हे सगळे आज या संपाची चर्चा करतात। त्यामुळे आपलं अस्तित्व किती आहे, आपण मुंबईत काय करू शकतो ह्याचे एक मेसेज शिवसेना कायम देण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणून मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, आमच्या गृहमंत्र्यांशी बोललेलो आहे, उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे की असे जे प्रकार आहेत ज्यामध्ये जनतेला वेठीस धरण्याचं काम केलं जातं ते रस्त्यावर उतरून मोडावे लागले तरी चालेल, पण पोलीस प्रोटेक्शन द्या। मुंबईचे एकही माणसाचं हाल होणं हे शासनाला नामुष्की आहे। बरोबर आहे, सरकारला नामुष्की आणि त्यामुळे सरकार त्यांच्या पातळीवर प्रयत्न करत आहे। जितेंद्र आव्हाड, आपण थोडंसं राजकारण बाजूला ठेवूया, पण मोटरमनच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला रास्त वाटतात? तुम्हाला असं वाटतं का की त्या खरोखर जेन्युइन आहेत आणि त्याचा पाठपुरावा करायला हवा? तुम्ही राज्य सरकारकडे त्या मागण्यांचा पाठपुरावा करणार का? असं आहे की राज्य सरकारच्या हातातल्या या मागण्या नाही, ते केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे। ऑल इंडिया मोटरमन्स युनियन जी आहे किंवा जी रेकग्नाइज्ड बॉडी आहे त्यांची दोनदा ममता बॅनर्जींबरोबर चर्चा झाली आहे, चर्चेने मार्ग सुटतो आहे। एकही म्हणजे जी रेकग्नाइज्ड युनियन आहे त्यांची भूमिका ठाम आहे आणि जर तुमची शक्ती क्षीण असेल, फक्त मुंबईपुरती मर्यादित असेल, मुंबई म्हणजे देश नव्हे ना, हा देश आहे। तुम्ही फक्त मुंबईमध्ये आपलं ताकद दाखवणार, मुंबईमध्ये आपले युनियनचे वर्कर जमा करणार आणि पूर्ण भारतामध्ये आपला ताकद असल्याचा गवगवा करणार, असं युनियनमध्ये चालत नाही। युनियनमध्ये मेजॉरिटी सिद्ध करावी लागते, ती सिद्ध करा, ती लोकतांत्रिक माध्यमातून, लोकशाही माध्यमातून सिद्ध करा, युनियनवरती आपली वर्चस्व दाखवा आणि खुशाल ममता बॅनर्जींशी बोला, त्याच्यामध्ये कोणाला काय करायचं आहे। पण तुम्हाला ताकद दाखवण्याचं मुंबई हे केंद्र नव्हे ना,
बरोबर. तुम्हाला ताकद दाखवायची असेल तर तुम्ही दिल्लीमध्ये जा, ममता बॅनर्जींना भेटा, तिकडे जाऊन आंदोलन करा, पण मुंबईकरांना वेठीस धरू नका. जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीचे आमदार आपल्याशी बोलत होते. शिवसेनेवर त्यांनी थेट टीका केलेली आहे. सध्या शिवसेनेने संपाचा जो पाठिंबा आहे तो काढून घेतलेला आहे, पण तरी सुद्धा या सगळ्या संपामागे एक राजकारण आहे हे आता उघडपणे बोललं जाऊ लागलेलं आहे. या राजकारणापायी प्रवाशांना वेठीस धरलं जातंय हे सुद्धा प्रवाशांना आता कळून चुकलंय. आपण एक ब्रेक घेऊया. पुन्हा